हॅलो. पंच, चला या सामन्याला मात्र पंच लाभ दिला गुलाबजी वाघ. पंच, या या सामन्याला मात्र पंच लाभतील अनुभवी पंच नक्कीचा प्रकाश मेंगाळ आणि गुलाब वाघा. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल निलेश इलेव्हन्स जय मारी माता सुसरवाडी विपक्ष जीवदानी स्फोट चिंध्याची वाडी. नाणेफेकीचा कॉल जिंकला जीवदानी स्फोट चिंध्याची वाडी या संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जय मरीमाता सुसरवाडी या संघाला. षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र शेवटच्या बोमेला स्टॉप केलाय. परिणामी 2 धावा कंप्लीट. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा. स्ट्राईकला फलंदाज निलेशनी नॉन स्ट्राईक फलंदाज यावेळेस मात्र ऑन साईडला हात ढकलून दिला चेंडू. परिणामी इथं पहिलाच निलेशच्या बॅटमधना सुसरवाडी गावचा ब्रँड षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 8 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला गोलंदाज XYZ या देखील ब्लॉकचा वापर केला होता त्यावर मात्र एक चोरटी धाव आणि या एक धावेच्या मदतीने धावफलक मात्र कुठेतरी मंद गतीने पुढे सरकत आहे 9 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. त्याचा भार करेल. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल ऑन साईडला फटका सजवला. गॅप शिल्लक चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू उचलतील फेकी करतील. परिणामी चेंडू सीमारेषा पार. हा एव्हर क्वालिटीचा त्यावर मात्र खराब बॉल. 9+4 अशा 5 धावा. नो प्लस 4 अशा 5 धावा. नक्कीच अविनाश हा गोलंदाज आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटने फटका सजवलाय. परिणामी क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे बसता का चेंडू बंदर ऑफ सीमारेषा पार. हा एव्हर क्वालिटीचा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 18 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाज अक्षय हा फलंदाज. यावेळेस मात्र एक धाव. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल निलेश. चौकार आणि षटकारांचा भाष्यावरून ओळखला जाणारा निलेश सुसरवाडी संघाचा आता मात्र स्ट्राईकला असेल. षटकातील पुढील बॉल याच मात्र बॅटाने बॉलचा संपर्क नाही. हा येतोय डॉट बॉल आणि बघता बघता पहिले षटक मात्र संपुष्टात. या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 19 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज तयार असेल. रवी हा गोलंदाज आणि स्ट्राईक झोनला फलंदाज आपण पाहतोय अक्षय. षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल अक्षय. रवी टू अक्षयाला. षटक क्रमांक दुसऱ्याला मात्र सुरुवात होते आणि पहिलं दुसरं षटक हाताळतो गोलंदाज रवी. त्याचा मारा करेल अक्षय. षटकातील पुढील बॉल याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल होता. परिणामी बॅटचे लढे आणि चेंडू सरळ जाऊन आदळतोय मिडल स्टंप आणि धक्का क्रमांक मात्र अक्षयच्या स्वरूपात लागतोय पहिला. अक्षयची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतोय गणेश हा फलंदाज.
षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रवी टू. याच मात्र कोल्हा टप्प्याचा बॉल होता, मिस्टायमिंग झालाय, त्यावर मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू सीमारेषा पार. हा येतो आहे नशिबाचा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक 23-25 या आकड्यावर. न्यू बॅटर नुकताच दाखल झाला गणेश हा फलंदाज. त्याच्या बॅटपत्र कुठेतरी या ज्या फटक्याच्या आतुरता होत्या जय मरीमाता सुजरवाडी या संघाला, तो फटका मात्र इजेक्ट केला गणेश या फलंदाजानं. या देखील खुला टप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय, त्यावर मात्र आता मात्र अप्रतिम सेल आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय दुसरा. गणेश हा फलंदाज मात्र बाद होतोय. आता मात्र न्यू बॅटर दाखल होतोय सचिन हा फलंदाज. आता मात्र न्यू बॅटर दाखल झालाय सचिन हा फलंदाज. गणेश हा बॅटरची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल झालाय सचिन. सलामीला गेलेला फलंदाज निलेश अजूनही मात्र मैदानात तैनात. गोलंदाज टॅगवर पुन्हा एकदा गोलंदाज रवी हा गोलंदाज. षटकातील पुढील बॉल याच मात्र ब्लॉकचा वापर केला होता, तितका आता फॉल उतरेमध्ये ताकदीचे क्षेत्ररक्षक झालाय. परिणामी एक धाव कंप्लीट आणि नक्कीच दुसरीचा प्रयत्न देखील नाही. आणि या एक धावेच्या मदतीने धावफलक मात्र 26 या आकड्यावर. आता मात्र षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील गोलंदाज रवीच्या, त्याचा मारा करेल निलेश हा फलंदाज. याच माझा खराब बॉल, परिणामी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि या एक धावेच्या मदतीने धावफलक कुठेतरी आता मंद गतीने पुढे सरकतोय 27 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पुढे एकदा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रवी तो निलेश. षटकातील पुढील बॉल याच मात्र फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल मात्र आमच्या मंचाला सलामी देत चाललाय. हा ठोकलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 33 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल रवी टू निलेश. यावेळेस मात्र ब्लॉकचा वापर केला, त्यावर मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा येतोय डॉट बॉल. आतापर्यंत नक्कीच 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र संपुष्टात येत आहे जय मरीमाता सुसरवाडी संघाकडनं आणि त्या 2 षटकांमध्ये धावसंख्या मात्र रचली गेल्या 33 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, इनसाइड सफल होऊन पटका सजवला क्षेत्ररक्षक आहे, त्यावर मात्र दुसरीचा प्रयत्न. बघता 2 धावा कंप्लीट. सचिन हा फलंदाज कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत होता, परिणामी नक्की 2 धावा कंप्लीट. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू, त्यावर मात्र चांगलासा फटका. तिसरीचा प्रयत्न आणि बघता 3 धावा कंप्लीट. या 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 38 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुनील हा गोलंदाज. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा नादात निलेश हा फलंदाज कुठेतरी बीट होत आहे. निकिताचा बॉल पडल्या कुठेतरी थोडंसं वळण घेऊन ऑफ स्टंपला बीट करू चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात आणि हा येतोय डॉट बॉल. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा सुनील टू निलेश. याच मात्र हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला फटका सजवला की ऑप्शन मध्ये चेंडू शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केला. तत्पूर्वी हा येतोय चौकार. सचिनच्या
निलेशच्या बॅट मात्र चौकार स्वतः कर्णधार मात्र अजूनही मैदानात तैनात आहे. सुसरवाडी संघाकडनं पुन्हा एकदा निलेश सुनील टू निलेश. याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल त्यावर मात्र हवं तसं टायमिंग जितकी उंची तितका अंतर. चेंडू मात्र छूम अंतर. हा ठोकला षटकार आणि षटकाराच्या मदतीने धाव मात्र 48 या आकड्यावर. अतिशय सुरेख फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय. नक्कीच सलामीला गेला परिणामी नक्कीच ज्या आशेने मात्र मैदानात उतरला ते फटके कुठेतरी यावेळेस देखील. आणि खरा बॉल त्यावर मात्र चांगला प्रहार. पुन्हा एकदा निलेशच्या बॅटमधनं हा सलगचा दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 55 या आकड्यावर. षटकातील शेवटचा बॉल होता परिणामी खराब हाताळला गोलंदाज सुनीलने. त्यावर मात्र चांगलासा प्रहार निलेश या बॅटरच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र ब्लॉकचा वापर केला होता परिणामी शोधला गया लावलाय मॅप. चेंडू वंदर ऑफ सी वारेशा पार. हा पुन्हा एकदा सलगचा पंच नो स्कोर आहे. षटक क्रमांक तिसऱ्याला मात्र सुरुवात होते आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 59 या आकड्यावर. आता मात्र या डावातील शेवटचं षटक असेल आणि ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जीवदानी स्फोट चिंचाचीवाडी संघाकडनं आमंत्रित अर्जित झालाय. अक्षय हा गोलंदाज. त्याचा मारा करेल सचिन. याच मात्र पहिला जो पंचाचा इशारा येतोय खरा बॉल त्यावर मात्र चांगलासा प्रहार आणि चेंडू निघून झालं सी बारीशा पार. चौकार. 9+4 5 धावा आणि या 5 धावेच्या मदतीने धावक मात्र 64 या आकड्यावर. सुरुवात मात्र खराब केली गोलंदाज. षटकातील पुढील बॉल याच मात्र चेंडू कुठेतरी या आडव्या बॅटनं फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरीचा प्रयत्न झालाय. त्यावर मात्र बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतो आतापर्यंत. जय मरी माता सुसरवाडी या संघाकडनं सलामीचा फलंदाज अजूनही मात्र मैदानात तैनात आहे निलेश आणि त्याला मात्र साथ देतोय नो बॅटर सचिन हा फलंदाज. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा एक्साइड शेड टू निलेश. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा शोधलाय गॅप लावलाय मॅप आणि चेंडू पुन्हा एकदा चाललाय मैदानाला आग लावित सीबा रेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 71 या आकड्यावर. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र चेंडू पुढे पडल्या कुठेतरी थोडा वळण घेतोय आणि निलेश फलंदाज मात्र बीट होत आहे. हा येतोय डॉट बॉल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हा येतोय डॉट बॉल. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज XYZ. त्याचा मारा करेल निलेश. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय खराब बॉल. याच मात्र खोला टप्प्याचा बॉल त्यावर मात्र हवं तसं टायमिंग जितकी उंची तितका अंतर. चेंडू मात्र पुन्हा एकदा छूम अंतर. हा ठोकला निलेशच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 78 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल त्याचा मारा करेल निलेश. याच मात्र हाफ ट्रॅकर होता परिणामी निलेश फलंदाज मात्र शेवटच्या बॉलला कुठेतरी बीट होता आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय. आई गावदेवी ओळाची वाडी तसेच टोकरकांड आणि विजेता संघ. चला आई गावदेवी ओळाची वाडी आणि टोकरकांड दोन्ही संघाचे संगणक लॉटचा कार्यक्रम केला जाईल. तसेच विजेता संघ चला पंच चला निलेश 11 सुसरवाडी. चला टोकर लॉटचा कार्यक्रम केला जाईल आणि विजेता संघ आपला दोन्ही 12वा प्रतिनिधी
78-79 धावांचं टार्गेट चेस करावे लागेल जीवदानी स्फोट चिंध्याची वाडी या संघाला. आणि नक्की त्याचा लॉसचा कार्यक्रम गेला त्यात मात्र विजेता संघ मात्र बाय विजेता संघ मात्र थेट क्वालिफायचा सामना खेळेल. यापुढील सामना असेल आई गावदेवी ओळाची वाडी विपक्ष ठोकरखांड. निलेश इलेव्हन सुसारवाडी संघ आपणास विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. चोवीस चेंडू आणि 79 धावांचं समीकरण चेस करावं लागेल तरच कुठेतरी या जीवदानी स्फोट चिंध्याची वाडी संघ मात्र विजयी व्हायला. कारण अगदी पाहायला गेलं तर नक्की त्याचा अतिशय सुरेख फलंदाजी झाली होती निलेश इलेव्हन सुसारवाडी संघाचा. त्याच प्रकारचे कुठेतरी जीवदानी स्फोट चिंध्याची वाडी या संघाला देखील सुरुवात करावी लागेल. आणि पहिला षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार आपण पाहतो आहे निलेश आणि त्याचा मारा करेल सलामीची एवन जोडी अविनाश आणि प्रवीण. षटकातील पहिलाच बॉल या पहिलाच बॉल बेस्ट टायमिंग झालाय स्वतः गोलंदाज त्यावर मात्र ताकदी सजेल आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय पहिला. अविनाश मात्र पहिल्या चेंडूवर कुठेतरी बाद होत आणि ते अविनाश या फलंदाजाची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होत आहे. सुनील हा फलंदाज. सुरुवात मात्र खराब झाली जीवदानी स्फोट चित्याची वाडी संघाच्या नक्कीचा सलामीला गेलेला फलंदाज अविनाश मात्र कुठेतरी पहिल्या चेंडूवर माघारी परतावला गेला आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर सुनील हा फलंदाज. याच मात्र पहिलाच बॉल ऑन साइडला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे परिराविया चेंडू सीमारेषा पार चौकार. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र खराब बॉल. धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि धावफलक मात्र षटकातील पुन्हा एकदा गोलंदाज निलेश तयार त्याचा मारा करेल सुनील हा गोलंदाज. याच मात्र कुठेतरी अको टप्प्याचा बॉल त्यावर मात्र चांगला सफरहाल बॉल निघून जाईल सीमारेषा पार. हा एवन क्वालिटीचा लेट पण थेट सुनीलच्या पाठवर षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 11 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक त्याचा भार करेल सुनील हा फलंदाज. याच मात्र टप्प्याचा बॉल होता मिस टायमिंग झालाय परिणामी चेंडू धरणीला दाना आणि त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. फक्त 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 13 या आकड्यावर. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल पुन्हा एकदा निलेश तो सुनील. याच मात्र खरा बॉल हाताळताय नो बॉल.
षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल सुनील हा फलंदाज. यावेळेस मात्र कुठेतरी पिच टायमिंग झाला त्यावर मात्र चेंडू सरळ जाऊन आदळतोय त्रिस्टंपावर. धक्का क्रमांक मात्र लागतोय दुसरा जीवदानी स्पोर्ट्स संघाला सुनील या बॅटरच्या माध्यमातून. आणि आता मात्र नो बॅटर दाखल होत आहे जीवन. धावसंख्या 14. षटकातील आता मात्र शेवटचा बॉल त्याचा मारा करेल जीवन. याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल त्यावर मात्र हवं तसं टायमिंग आणि पुन्हा एकदा जीवनच्या बॅट बंद. हा येतोय 6 धावांसाठी षटकार. बघता बघता पहिले षटक मात्र संपुष्टात आणि या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 20 या आकड्यावर. यापुढे सामना असेल त्याला आईगाव देवी ओळाची वाडी संघ विपक्ष ठोकरकांड. चला दोन्ही संघाचे संघनायक चला दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. माधव हा गोलंदाज त्याचा मारा करेल प्रवीण. पहिले षटक कुठेतरी 20 या पहिले षटक कुठेतरी धावसंख्या 20 या आकड्यावर. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल माधव टू प्रवीण. याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल होता त्यावर मात्र कार्पेटच्या साह्याने पटका सजवलाय त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. आणि बघता बघता तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. 3. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार त्याचा मारा करेल जीवन. यावेळेस मात्र खराब बॉल नौका पंच. नक्कीच त्याचा भीमरनो हाताळतो गोलंदाज माधव. यापुढे सर्व सामने 3 षटकांचे असतील. षटकातील पुढील बॉल माधव टू जीवन. याच मात्र ब्लॉकचा वापर केला होता त्यावर मात्र तितका ताकदीचा फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. आणि हा इथं डॉट बॉल. या देखील खोलवा टप्प्याचा बॉल होता कार्पेटच्या साह्यानं स्ट्रेट अँड ड्राईव्ह फटका सजवला त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक 26 या आकड्यावर. अतिशय आता मात्र कमबॅक करतो गोलंदाज माधव. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज माधव टू जीवन. यावेळेस देखील बॅक टू बॅक मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळतो गोलंदाज माधव. हा देखील येतो डॉट बॉल. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बीमारनं हाताळतोय. कुठेतरी एक अचूक टप्प्यावर हाताळतो तर कुठेतरी दिशा भरकटतोय गोलंदाज माधव. यावेळेस देखील पुन्हा एकदा जीवन फलंदाज बीट होत आहे. षटकातील आता मात्र शेवटचा बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅट फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र 1 धाव कंप्लीट. बारा चेंडू 50 धावा. प्रति ओव्हरला कुठेतरी
25 धावसंख्या मात्र ठोकावी लागेल तरच कुठेतरी या जीवदानी स्पोर्ट चित्याचेवाडी संघ विजय होईल. 12 चेंडू आणि 50 धावा. पहिलाच बॉल मात्र फुल टॉस बॉल होता, परिणामी मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र काय ताकदीचा असेल आणि प्रवीणची खेळी मात्र संपुष्टात. हॅलो, षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार, त्याचा मारा करेल. याच मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता, मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक नाही त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट आणि तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. 3 धावेच्या मदतीने धाफलक 32 या आकड्यावर. यावेळेस मात्र कुठेतरी जीवन हा फलंदाज बीट होता आणि हा इतर डॉट बॉल. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक, त्याचा मारा करेल जीवन हा फलंदाज. यावेळेस मात्र फुल टॉस, परिणामी खराब बॉल, त्यावर मात्र तितकं ताकदीचा क्षेत्ररक्षण देखील झालं आणि तिसरीचा प्रयत्न आणि गडी बाद. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक, पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज XYZ. याच देखील मात्र पुन्हा एकदा खराब बॉल, इट इज अ स्क्वेअरवारा. नरेश गोलंदाज, धावसंख्या 36 या आकड्यावर. षटकातील पुढील चेंडू, याच मात्र फुलटॉस बॉल कार्पेटच्या साह्याने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्यावर आता क्षेत्ररक्षक थोडा पंपाला, बॉल सीमा रेषा पार, हा येतो आहे नशिबाचा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 40 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. यास मात्र फुल टॉस बॉल, त्यावर मात्र आडव्या बॅटने फटका सजवला आहे. 2 धावा कंप्लीट. नक्कीच या 2 धावांवर मात्र कुठेतरी समाधान म्हणताना आपण पाहतो फलंदाज XYZ. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल, याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल होता, चेंडू मात्र खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक 45 या आकड्यावर. चला सुसरवाडी सगळं स्पीड अप घ्या मित्रांनो. 6 चेंडू 34 धावा. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल, त्यावर मात्र काहीच क्षेत्ररक्षक थोडा फंबाला आणि त्यावर मात्र 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 46 या आकड्यावर. अजून षटकातील काही चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता त्यावर मात्र ऑन साइडला फटका सजवलाय. परिणामी एक
एक एक दोन दोन धाब्याने कुठेतरी या समीकरण बदलणार नाही जर जिंकायचं असेल तर कुठेतरी मोठे फटके इजिक्ट करावे लागतील यावेळेस मात्र हा ट्रॅकर हा चीड मात्र आमच्या मंचाला मानवंदन ते पण जाणारा हा असेल षटकार. षटकातील आता मात्र शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील हा ट्रॅकर त्यावर मात्र जितकी उंची तितकं अंतर गाठलं नाही चेडून हा येतोय. धक्का क्रमांक मात्र लागतोय 5वा चिंध्याची वाडी या संघाला आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी ने बॅटर दाखवतोय अक्षय. षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील हा ट्रॅकर पुन्हा एकदा गडी बाद. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल हा सामना मात्र पूर्णपणे निलेश इलेव्हन सुसरवाडी संघाकडनं चुकताना आपण पाहतोय. जे भरी माता सुसरवाडी संघाकडनं त्याला नक्कीच जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं गोडगोड कौतुक.